कोणीतरी मला विचारा की गरीब असणे किती वेदनादायक आहे. मी अशा कुटुंबातील होते जिथे गरिबीशिवाय काहीही नव्हते. माझे नाव निशा आहे आणि मला इतर 5 भाऊ आणि बहिणी होत्या. माझे वडील रोजंदारी मजूर होते. त्यांचा पगार आम्हाला पोटापाण्यासाठी पुरेसा नव्हता. आम्ही दिवसातून 2 वेळेच्या जेवणासाठी तरसत होतो. अशा परिस्थितीत नातेवाईक लग्नासाठी आमच्यासारख्याच लोकांचे नाते घेऊन माझ्या घरी यायचे. मी नकार देत होती आणि माझ्या आईला सांगायची की मला श्रीमंत कुटुंबातील मुलगा शोधा. मला अशा माणसाशी लग्न करायचे होते जो दरमहा 50,000 ते 60,000 रुपये कमावतो, जेणेकरून मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेन. माझ्या गरीब आईला श्रीमंत मुलगा कसा मिळेल, म्हणून मी स्वतः त्या मुलाचा शोध घ्यायचा विचार केला. मी माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाचा विचार केला, पण नंतर ती कल्पना नाकारली, कारण माझे सर्व नातेवाईक आमच्यासारखेच गरीब होते. मी रोज देवाला प्रार्थना करायचे की मला एक श्रीमंत माणूस भेटावा, आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. योगायोगाने त्या दिवशी मी कॉलेजला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना मला एका व्हॅनने धडक दिली. ती कॉलेज व्हॅन होती आणि त्यात आमच्या कॉलेजच्या मुली होत्या. त्या 4 मुली बाहेर आल्या आणि मला आत बसवले. मला फारशी दुखापत झाली नाही, पण तरीही तो सगळ्यांना घरी सोडून मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्याने माझी माफी मागितली आणि मला भरपूर फळे आणून दिली. मग मी त्याला माझ्या कॉलेजसमोर अनेकदा भेटू लागले. एके दिवशी त्याने मला त्याच्या व्हॅनमध्ये बसायला सांगितले. मग तो मला रोज त्याच्या व्हॅनमध्ये बसवू लागला. त्याने माझ्याकडून भाडेही घेतले नाही. माझ्या भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी मला आणखी काय हवे होते. कॉलेज व्हॅनचा ड्रायव्हर चांगला मुलगा होता आणि मला त्याची वृत्ती आवडली. एके दिवशी त्याने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तो महिन्याला 50,000 रुपयांपेक्षा जास्त कमावत होता आणि तो एकटाच राहत होता. तर 10,000 रुपये देखील आमच्या घरी कधीच आले नाहीत आणि आमचे संपूर्ण कुटुंब कमावत होते. मी सरकारी महाविद्यालयात शिकत होते आणि मला पुढील शिक्षणात रस नव्हता, कारण माझ्या घरची परिस्थिती यासाठी योग्य नव्हती. अशा परिस्थितीत हे नाते माझ्यासाठी सर्वोत्तम होते. मला त्याच्याशी लग्न करून एक सुंदर आयुष्य जगायचे होते. मी माझ्या आईशी लग्न करण्याबद्दल बोलले, पण मुलगा एकटा राहत असल्याने तिने आक्षेप घेतला. ना आई, ना वडील, ना भावंडे, अशा पोरांचा काय भरोसा. पप्पांनीही मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, बेटा जग काय म्हणेल, आणि तसेही तो मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे असे मला वाटत नाही. पण मी माझ्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं की काहीही झालं तरी मी त्याच्याशीच लग्न करेल. पैशांचं भूत माझ्या डोक्यात बसलं होतं, म्हणून सगळ्यांची नाराजी असतानाही मी त्याच्याशी लग्न करून नवऱ्याच्या घरी आले. अजय असे त्याचे नाव असून तो गेल्या अनेक वर्षांपासून गाडी चालवत होता. अजयने मला सांगितले की तो पहिल्या दिवसापासून मला खूप पसंत करत होता आणि माझ्याशी लग्न करू इच्छित होता. आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने मला सोन्याचे कानातले गिफ्ट केले. मला नेहमीच सोने घालायचे होते, म्हणून मी फक्त त्याच्या भेटवस्तूनेच नव्हे तर त्याच्याशी लग्न करूनही खूप आनंदी होते. तो माझ्यासाठी खूप खर्च करायचा. दर आठवड्याला मला खरेदीला घेऊन जायचा आणि महागड्या भेटवस्तू द्यायचा. मग शॉपिंग झाल्यावर बऱ्याचदा महागड्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी घेऊन जायचा. मलाही हे हवे होते. मला आनंदी आयुष्य देण्यासाठी तो खूप मेहनत घेत होता. रात्रीही तो व्हॅन घेऊन जायचा. मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की रात्रीच्या प्रवाशांकडून जास्त भाडे मिळते, म्हणून तो रात्रीही व्हॅन नेतो. सर्व काही ठीक चालले होते, पण अचानक नशिबाने एक वळण घेतले आणि आमचे दिवस बदलू लागले. पण कोणास ठाऊक होते की माझ्या पतीची सर्व कामे ठप्प होणार आहेत. पण हे घडले आणि त्याचे सर्व काम थांबले. आधी माझ्या नवऱ्याची व्हॅन विकली गेली. मग एक एक करून माझे सर्व दागिने विकले गेले. घरातील सर्व मौल्यवान वस्तू विकल्या गेल्या. माझे पती सर्व वेळ काळजीत होते. तो दिवसभर घरातच अडचणीत घालवायचा आणि कामाच्या शोधात तो कुठेतरी बाहेर गेला असता बरेच दिवस परत आला नाही. अचानक परिस्थिती कशी बदलली आणि वाईट दिवस कसे सुरू झाले माहीत नाही. एके दिवशी माझे पती म्हणाले, चल दुसऱ्या शहरात जाऊ, कदाचित तिथे नशीब आपली साथ देईल. जागा बदलल्याने परिस्थिती बदलू शकते असे मलाही वाटले. आमचे काही सामान घेऊन आम्ही या शहरात आलो, पण इथे येऊनही परिस्थिती सुधारली नाही, उलट अधिकच बिघडत गेली. घरातील वस्तू विकून आमचा उदरनिर्वाह चालत होता. घरी विकायला काही शिल्लक नसताना उपासमारीची पाळी आली होती. या परिस्थितीला मी खूप कंटाळले होते. त्यामुळे मी रोज माझ्या पतीशी भांडत असे आणि त्याला बाहेर जाऊन पैसे कमावण्यास भाग पाडत होती. मला आनंदी आयुष्य हवे होते, म्हणून मी लग्न केले होते. मला जगायचे होते,
पण आता बदलत्या परिस्थितीमुळे मी आईवडिलांचे घर स्वर्ग समजू लागले. आम्ही गरीब असूनही माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधीच उपाशी झोपू दिले नाही. आता मी दिवसातून एक कोरड्या अन्नावर जगू लागली. आता माझ्या नवऱ्याशी भांडणं दिवसेंदिवस वाढत चालले होते. जर त्याने घरी पैसे आणले नाहीत तर मी त्याला सोडून माझ्या आईवडिलांच्या घरी जाईल, अशी मी त्याला धमकी दिली. पण माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने 1-2 दिवसात माझ्यासाठी पैसे आणण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी एक विचित्र गोष्ट घडली. माझे पती बाहेर गेले आणि परत आल्यावर त्यांनी सोबत एक लहान बकरी आणली. बकरी बघून मला खूप राग आला. मी ओरडले आणि म्हणाले, घरी खायला काही नाही आणि तू ही बकरी आणली आहेस, हिला कुठे खायला देणार? यावर माझे पती म्हणाले की ही सामान्य बकरी नाही, ही एक अतिशय खास आणि चमत्कारी बकरी आहे. आता आपण यापासून श्रीमंत होऊ. हीच आता आपल्याला दररोज पैसे देईल. हे ऐकून मी हसले आणि म्हणाले, कुठल्या युगात जगतोय? ही बकरी आपल्याला काय देणार? माझ्या पतीने प्रतिसाद दिला नाही आणि जाऊन घराच्या एका कोपऱ्यात ती बकरी बांधली. मी खूप प्रयत्न केला की माझ्या पतीने ती बकरी बाहेर कुठेतरी सोडून यावी, पण त्याने माझे ऐकले नाही आणि या बकऱ्याला पुन्हा घराबाहेर नेण्याबद्दल बोलू नकोस असे मला कडकपणे सांगितले. मला रात्रभर या बकरीची काळजी वाटत होती की आम्हा पती पत्नीला खायला भाकरी मिळत नाही. अशा स्थितीत या बकरीला कसे चालणार? सकाळी माझा नवरा माझ्यासमोर उठून बकऱ्याकडे गेला आणि बकरीच्या पाठीवर थाप मारली. पण मला मोठा धक्का बसला. तो पुढे जाऊन बकरीच्या तोंडातून काहीतरी काढून पिशवीत टाकून बाहेर गेला. काही वेळाने तो घरी परतला. तेव्हा त्याचा खिशा पैशांनी भरलेला होता. हे पाहून मी थक्क झाले. मी त्याला विचारले, हे पैसे कुठून आले? असे विचारले असता त्यांनी संकोच केला. तो म्हणाला, तुला पैशांचे काय? तुझ्या इच्छेनुसार हे पैसे खर्च कर. पण मी हट्ट करून विचारले, तू बकऱ्याच्या तोंडातून काहीतरी काढलेस आणि आता तुझ्याकडे पैसे आहेत, याचे रहस्य काय? माझ्या पतीने बकरीच्या डोक्यावर प्रेमाने थोपटले आणि तो म्हणाला की मी तुला सांगितले की ही खूप चमत्कारी बकरी आहे. हिनेच मला इतके पैसे दिले आहेत. जर आपण दररोज असे केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. त्याच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. सोन्याची अंडी घालणाऱ्या कोंबड्यांबद्दल मी ऐकले होते, पण चलनी नोटा घालणाऱ्या बकरीबद्दल कधीच ऐकले नव्हते. मी आश्चर्याने बकरीकडे पाहिलं आणि विचार केला की खरंच माझा नवरा सत्य बोलतो आहे का, की ही बकरी काही सामान्य बकरी नाही. त्याने हे पैसे घरासाठी अन्न आणि माझ्यासाठी कपडे घेण्यासाठी वापरले. काही वेळाने त्याने हॉटेलमधून माझ्यासाठी जेवण आणि कपडे आणले. मी खूप आनंदी होते. मी देवाचे आभार मानले की तुझ्यामुळे सर्व काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले, बकरीला चारा दिला आणि प्रेम करायला सुरुवात केली. काही वेळाने माझे पती घरी आले आणि येताच त्यांनी मला आतून बकरीसाठी पाणी आणायला सांगितले. मी स्वयंपाकघरात गेले आणि पाण्याचा घागर घेऊन बाहेर आले आणि मी पाहिलं की त्याने कालच्याप्रमाणेच बकरीच्या तोंडातून काहीतरी काढून पिशवीत ठेवले. मी त्याला आवाज दिला, पण तोपर्यंत तो निघून गेला होता. काही वेळाने माझे पती घरी आले. कालप्रमाणे त्यांचा खिसा नोटांनी भरलेला होता. हे कसं शक्य आहे याचा प्रश्न मला पडायचा. आजही नवऱ्याशी बोलले, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी टाळले. मग हे रोजचं होऊ लागले. सकाळी तो बकरीच्या तोंडातून काहीतरी काढून पिशवीत टाकायचा आणि निघून जायचा. तो घरी परत यायचा तेव्हा त्याचे खिसे नोटांनी भरलेले असायचे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी मला खूप उत्सुकता लागली होती आणि आता मला माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. 2 वेळा मी माझ्या पतीला प्रेमाने सत्य सांगण्यास सांगितले, पण तो टाळत राहिला. मला राग यायचा. मी त्याला सांगायची की मला काहीतरी तरी सांग. तेव्हाही माझा नवरा म्हणायचा, ती बकरी आहे. मला माहीत नाही की मी माझ्या पतीवर विश्वास का ठेवू शकत नव्हते. ती बकरी सामान्य शेळ्यांसारखी जगत आणि खात होती. त्यात विशेष काही नव्हते. पण माझ्या रोजच्या चौकशीवर माझा नवरा रागावला आणि म्हणाला की आम्हाला जे काही पैसे मिळतात ते या शेळीमुळेच आहेत. ही बकरी घरातून काढून टाकली तर आपण पुन्हा गरीब होऊ. यामुळे मला त्याची भीती वाटत होती, कारण मला पुन्हा गरीब आणि उपाशी राहायचे नव्हते. काही दिवस मी शांततेत घालवले, पण नंतर कुतूहल स्वस्थ बसू देत नव्हते. माझ्या पतीच्या संशयास्पद वागणुकीमुळे मला त्याच्यावर लक्ष ठेवणे भाग पडले. मग मी त्याच्या दिनचर्येचा आढावा घेऊ लागले. तो सकाळी ती वस्तू बॅगेत ठेवायचा आणि कुठेतरी जायचा. तो 2 प्रहर घरी घालवायचा आणि अनेकदा संध्याकाळी कुठेतरी जात असे. एके दिवशी माझ्या लक्षात आले की पिशवीत काहीतरी ठेवल्यानंतर तो नेहमीसारखा बाहेर आला नाही, तर आत खोलीत गेला.
मी आत डोकावून पाहिले तर तो बॅग कुठेतरी लपवायचा प्रयत्न करत होता. मी आत येताच त्याने लगेच बॅग मागे लपवली. मी म्हणाले, त्यात काय आहे ते दाखव. तो घाबरला आणि म्हणाला, तू इथून जा, मी तुला नंतर कधीतरी दाखवतो. जे घडले त्याचे मला खूप आश्चर्य वाटले. मग एके दिवशी तो घरी नव्हता, म्हणून मला त्याची बॅग शोधण्याची संधी मिळाली, जी त्याने लपवून ठेवली होती. मला ती बॅग माझ्या पतीच्या कपाटाच्या खालच्या ड्रॉवरमध्ये सापडली. मला आश्चर्य वाटले की त्याने ते इतकी लपवून का ठेवली होती. बॅग बंद होती आणि मला ती उघडायची होती, पण मी उघडू शकत नव्हते. मी खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न फसला. पिशवी खूप घट्ट बंद होती आणि ती खूप जडही होती. मला आश्चर्य वाटले की त्याच्या आत काय आहे, ज्यामुळे त्याने ते इतके सुरक्षितपणे लपवले. मी रात्री माझ्या पतीला विचारले की तुम्ही त्या बॅगमध्ये काय लपवत आहात, आणि तो माझ्यावर रागावला की मी त्याची हेरेगिरी करत आहे. त्या रात्री तो माझ्याशी खूप भांडला. त्याचं वागणं मला संशयास्पद वाटत होतं. त्याने मला काहीच सांगितले नाही आणि बॅगेजवळही जाऊ दिले नाही. मी त्याच्या अनुपस्थितीत खूप प्रयत्न केला, पण ती बॅग उघडली नाही. मग मला वाटलं, बकऱ्याच्या तोंडातून काहीतरी का काढून पाहू नये. एके दिवशी माझे पती सकाळी उशिरा उठले. मला वाटले की ही संधी चांगली आहे. मी शेडीजवळ जाऊन तिचे तोंड उघडले आणि तिच्या तोंडातून काय बाहेर पडते हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. खूप वेळाने तिचे तोंड उघडले, पण बकरीने तोंडातून काही काढले नाही. अचानक मला आतून माझ्या नवऱ्याचा आवाज आला, म्हणून मी लगेच लपायला गेले. तो बाहेर आला. तीच बॅग त्याच्या हातात होती. तो बकरीकडे गेला. बकरीच्या तोंडातून काहीतरी काढून पिशवीत टाकले आणि घराबाहेर पडला. आज मी ठरवलं की हे गूढ शोधून काढणार. मी पण त्याच्या मागे निघाले आणि त्याचा पाठलाग करू लागले. तो बराच वेळ चालला आणि मग स्मशानात गेला. तेथे जाऊन त्याने तोंडाला कपडा बांधला. मी सतत त्याचा पाठलाग करत होते आणि आता तो काय करतो हे पाहण्यासाठी मी झाडामागे लपायला लागले. तिथे जे घडले त्याने मला खूप आश्चर्यचकित केले. एका तुटलेल्या आणि उघड्या कबरीत हात घालून माझ्या नवऱ्याने तिथून पैसे काढले आणि पिशवीतून काहीतरी काढून त्याच कबरीत ठेवले आणि परत येऊ लागले. हे सर्व पाहून मला अंदाज आला की काय प्रकरण असू शकते. अचानक मला असे वाटले की माझा नवरा काळ्या जादूच्या प्रभावाखाली तर नाही आला आहे. अशा स्मशानभूमींना केवळ कार्यकर्ताच जात असत. मी तिथून परतणार होतेच तेव्हा मला दिसले की काळ्या चादरीत गुंडाळलेला एक माणूस माझा नवरा जिथून उठला होता त्या कबरीतून बाहेर पडत आहे आणि काहीतरी घेऊन जात होता. हे सर्व पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटली, कारण ती व्यक्ती एखाद्या जादूगारासारखी दिसत होती. काळ्या जादूकडे नेणारा तोच मार्ग माझ्या नवऱ्याने घेतला असावा, अन्यथा तो या स्मशानात का आला असता, असे मला वाटू लागले. असा माझा अंदाज होता. आता हे खरे आहे की नाही हे शोधायचे होते. मी माझ्या पतीला हे सर्व विचारले नाही, कारण तो मला काही सांगणार नाही. पण मला त्याच्यावर संशय आला तर त्याला राग येईल हे मला माहीत होतं. या चिंतेत मी घरात प्रवेश केला. तेव्हा माझे पती मी कुठे गेले होते असे विचारू लागले. मी म्हणाले, मी शेजारी नोकरी शोधत आहे, तेच विचारायला गेले होते. मग त्याने खिशातून भरपूर पैसे काढले. त्याने 2,000 रुपयांच्या सर्व नोटा काढल्या आणि त्या खर्च करण्यास मला सांगितले. पूर्वी मी पैसे पाहून खूप आनंदी होत होते, पण आज मी आनंदी नव्हते, कारण मला त्या कमाईबद्दल शंका होती की हे सर्व पैसे कुठून आले असतील. मी माझ्या नवऱ्याला शंका न दाखवता हसून पैसे ठेवले. काही वेळाने ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. रोज इतके पैसे पाहून आनंद तर होतच होता, पण हा पैसा येतो कुठून या संभ्रमात मी होते. पण आता माझ्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला की माझ्या नवऱ्याने बकरीच्या तोंडातून काहीतरी काढण्यासाठी काळी जादू केली होती. हे कसे शक्य होईल? मी बकऱ्याची सविस्तर तपासणी केली, पण ती पूर्वीसारखीच होती, एक साधारण शेळी. हे सगळं कसं शक्य आहे या विचाराने मी वेडी झाले होते. दुसऱ्या दिवशी तो कुठे जातोय हे पाहण्यासाठी मी पुन्हा त्याच्या मागे गेले. तो पुन्हा त्याच स्मशानभूमीत गेला. कालच्याप्रमाणे त्याने बॅगेतील साहित्य तिथेच लपवून ठेवले व पैसे स्वतः घेतले. काही वेळाने तोच गूढ माणूस आला. त्याने ती वस्तू कपड्यात लपवली आणि निघून गेला. आता माझे पती बहुतेक रात्री गायब होऊ लागले. एके रात्री झोपायच्या आधी मी ठरवलं की सकाळी काही झालं तरी हे रहस्य उघड करेल. मला आता या संपूर्ण प्रकरणाची जाणीव झाली होती. मला फक्त बकरीच्या तोंडातून बाहेर काय येत होतं हे शोधायचे होते आणि पिशवीत काय ठेवत होते. आता मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला आणि खोलीतून निघून गेला. पूर्वीप्रमाणेच त्याने बकरीच्या तोंडातून काहीतरी काढून पिशवीत ठेवले. त्याने पिशवी बंद करताच मी आले आणि त्याच्याकडून ती हिसकावून घेतली.
ते पाहिल्यावर माझा आत्मा हादरला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. पिशवीत पांढऱ्या मिठाच्या कणासारखे काहीतरी होते. सुरुवातीला मला वाटले की हे एक प्रकारचे विष आहे, पण नंतर मी जवळ जाऊन पाहिलं तर ते दिसलं. लहान पांढरे चमकदार मणी आहेत. मला वाटते ते हिरे होते. पण ते शेळीच्या तोंडातून कसे बाहेर आले? माझ्या पतीला अशी अपेक्षा नव्हती की मी त्याचा असा पर्दाफाश करेल. हिऱ्यांकडे अविश्वासाने बघत मी माझ्या नवऱ्याला विचारले की ते कुठून आले. तो घाबरला आणि माझ्यासमोर हात जोडून मला बॅग परत द्यायला सांगू लागला. मी नकार दिला आणि म्हणाले की जोपर्यंत तू याबद्दल काहीही सांगणार नाही तोपर्यंत तू इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि मी तुला हे हिरे देणार नाही. तो मला पिशवी देण्याची विनवणी करू लागला, पण मला सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्याशी बोलायचे होते. आमची चर्चा अजून चालूच होती की आमच्या दारावर जोरात थाप पडली. माझ्या पतीने जाऊन दरवाजा उघडला तेव्हा समोर पोलीस होते. पोलिसांना पाहताच माझे पती फिके पडले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी येऊन माझ्या पतीला का अटक केली हे पाहून मलाही आश्चर्य वाटले. पोलिसांनी त्याला हातकडी लावून सांगितले, तुझा नवरा चोर आणि तस्कर आहे. पूर्वी तो मुलींची विक्री करायचा. ही बातमी स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो भाग सोडून या शहरात आला आणि नंतर येथे आल्यानंतर त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. मला वाटले की तो कोणत्यातरी जादूटोण्याच्या जादूखाली पडला होता, पण तो गुन्हेगार ठरला. माझा नवरा चोर होता. मी त्याच्याकडे खिन्न नजरेने पाहिलं आणि विचारलं, हे सगळं माझ्यासोबत का केलं? तो हात जोडून माफी मागू लागला. मला क्षमा कर. मला तू खूप आवडली होतीस, पण तुझी आकांक्षा खूप जास्त होती. त्यामुळे मला इच्छा असूनही हे काम सोडता आले नाही. जुन्या शहरात माझा छळ झाला म्हणून मी काहीतरी विकून स्वतःला सावरले आणि इथे आलो. इथे येताना वाटलं आता बदलून कमवून तुला खायला घालीन, पण मला काही काम मिळालं नाही आणि मी दररोज तुझ्याशी भांडत असे. शेवटी मी विचार केला की पुन्हा कामाला सुरुवात का करू नये आणि मी रात्री चोरी करू लागलो. पण मला भीती वाटत होती की तुला याबद्दल कळेल, म्हणून मी ही शेळी असल्याचं नाटक केलं, जेणेकरून तुला वाटेल की जे काही मिळते ते या शेळीमुळेच मिळते. मी हिरे चोरून आपल्या कपड्यात लपवायचा आणि मग बकऱ्याकडे जाऊन त्याचे तोंड उघडून तुला दाखवायचा, म्हणजे बकरीच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडल्यासारखे तुला वाटायचे. मला ज्याला हिरे विकायचे होते ती व्यक्ती मला स्मशानात भेटायला यायची. तो जिथे पैसे ठेवायचा तिथे मी हिरे ठेवत असे, जे तो येऊन नंतर उचलत असे. आम्ही तिकडे जायचो कारण आम्हाला तिथे पकडता येणार नाही आणि आमच्यावर कुणाला संशयही येणार नाही. पण तरीही पोलिसांनी आम्हाला पकडले. पोलिसांनी CCTV रेकॉर्डिंगद्वारे त्याचा शोध घेण्यात आल्याचे सांगितले आणि त्याच्या साथीदारांनाही पकडण्यात आले आहे. त्याच्या टोळीनेच शहरभर गुन्हे केले. पोलिसांनी माझ्या पतीला अटक करून तेथून नेले. मी माझ्या नशिबावर रडायला लागले की मला श्रीमंत व्हायचे आहे म्हणून मी माझ्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. पण माझा नवरा चोर निघेल याची मला फारशी कल्पना नव्हती. मी माझ्या इच्छांचे ओझे त्याच्यावर लादले नसते तर कदाचित तो बरा झाला असता. मी धडा शिकले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्थिती पाहिली जाते तेव्हा त्याला पाय पसरवावेच लागतात, पण ते कोणत्या मार्गाने पसरवावे हे त्याच्यावरच अवलंबून असते. जसे माझ्या नवऱ्याने चुकीचा मार्ग अवलंबला.